सुको बुद्धानुत्पादो सुखास धम्मदेशना सुखासंघस्य सामगी समगानं तपो सुको. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. बुद्धवाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण निंदा केल्याने काय होत असते यावर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले उपाय आपण बुद्धकथाद्वारे आपणाला ऐकवणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले सुंदर असे विचार आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी जरूर कळवा. एकदा बुद्ध आणि 500 शिष्यांचा संघ राजगृह येथून नलंदा नगराच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यावेळी सुप्रिय नावाचा एक संन्यासी त्यांच्या पाठोपाठ निघाला. सुप्रियबरोबर त्याच्या ब्रह्मदत्त नावाचा एक शिष्य होता. बुद्ध आणि भिक्खूच्या मागून चालताना सुप्रिय विविध प्रकारे बुद्ध, धम्म आणि त्याच्या संघाबद्दलचा अपशब्द बोलत होता. तो विविध प्रकारे बुद्धाची निंदा करीत होता. त्यावेळी ब्रह्मदत्त मात्र त्यांची स्तुती करत होता. सुप्रिय वारंवार बुद्धाबद्दल अपशब्द उच्चारायचा तर ब्रह्मदत्त त्याचे मत खोडून काढायचा. चालता चालता बराच वेळ निघून गेला. सूर्य मावळतीकडे झुकायला लागला. सूर्यास्तानंतर तथागत रात्रीच्या मुक्कामासाठी अंबलद्विका नावाच्या एका प्रशस्त बागेत पोहोचले. तेथे एका ठिकाणी सर्वांनी तळ ठोकला. सुप्रियही ब्रह्मदत्तसोबत तेथेच थांबला. तिथेही ते दोघं बुद्ध, धम्म, संघ यांच्याविषयी परस्पर विरोधी मत मांडत होते. हे सारं घडत असताना भिक्खू मात्र शांत होते. रात्र झाली. सर्वजण शांतपणे झोपी गेले. बुद्धांचे काही शिष्य भिक्खू मात्र सुप्रियच्या बोलण्याने प्रचंड अस्वस्थ झालेले होते. ही सारी माहिती आपण बुद्धांना सांगितली पाहिजे असा विचार करत त्यांच्या मनात सतत सुरू झाला. याच विचारात ते झोपी गेले. रात्र संपली. सूर्योदय झाला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. त्यावेळी सारे भिक्खू उठले आणि एका झाडाखाली एकत्र जमले. सुप्रियेने केलेल्या निंदेवर त्या सर्वांची चर्चा सुरू झाली. अनेक जण त्या टीकेमुळे अस्वस्थ झालेले होते. तेवढ्यात बुद्ध तेथे आले. सर्वांनी त्यांना नम्रतेने वंदन केले. बुद्धाच्या समोर सारेजण खाली बसले. त्यांच्याकडे बघत बुद्ध त्यांना म्हणाले, भिक्खूंनो, आता तुम्ही कशाची चर्चा करीत होता? एक भिक्खू उभा राहिला आणि नाराजीच्या सुरात म्हणाला, भंते, आम्ही सुप्रियेबद्दल बोलत होतो आणि काल प्रवासात सुप्रिय सतत तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होता. तुमच्यावर, धम्मावर आणि संघावर कठोर शब्दात टीका करत होता. त्यांच्या या वागण्यामुळे, टीकेमुळे आम्ही अस्वस्थ आहोत. तो असा कसा काय वागू शकतो? त्यांचे बोलणे संपल्यावर दुसरा भिक्खू उभा राहिला आणि म्हणाला, तथागत, सुप्रिय विविध प्रकारे तुमच्यावर टीका करत असताना त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मात्र तुमची स्तुती करत होता. तो तुमच्याबद्दल अतिशय आदराने बोलत होता. तो नक्कीच सद्गृहस्थ असला पाहिजे. बुद्धांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. स्मित करत ते अतिशय हळुवारपणे म्हणाले, अरे, सुप्रिय असो वा अन्य कुणी असो, माझी निंदा करीत असेल तर तुम्ही त्याच्याविषयी नाराजी बाळगू नका. कुणी आपली निंदा करीत असेल तर त्याला शत्रू मानू नका. कुणी माझी धम्माची व संघाची निंदा केल्यावर तुम्ही रागावाल किंवा उदास झालात तर त्यामुळे तुमचीच हानी होईल, नुकसान होईल. जर कुणी माझ्याविषयी अपशब्द बोलत असेल तर तुम्ही चिडू नका, रागावू नका, अस्वस्थ होऊ नका. उलट त्याचे म्हणणे तपासा, त्याच्या बोलण्याची शहानिशा करा. तो जो बोलतोय त्यात खरेपणा आहे का याची तपासणी करा. जर त्याच्या टीकेप्रमाणे एखादा दुर्गुण आपल्यात असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपली चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. आपली होणारी निंदा ही आपल्यातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे असा विचार करा. या उलट जर कुणी आपली स्तुती करत असेल
तर आपण उगाच अत्यानंदी वा प्रसन्न होऊ नये. तसे झालं तर त्यातही तुमचीच हानी आहे. भिक्खूंनो, कुणी तुमची स्तुती केली तर तुम्ही खरे खोटे तपासले पाहिजे. ही गोष्ट योग्य आहे का, ती आपल्यात आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे. जो असे वागतो तोच ज्ञानी समजला पाहिजे. बुद्धाचे म्हणणे ऐकून अस्वस्थ झालेले सारे भिक्खू शांत झाले. त्यांना आपली चूक कळाली. बुद्धांना वंदन करून त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाले, आता तरी तुम्ही टीकेने अस्वस्थ होणार नाही ना? आता तरी तुम्ही स्तुतीने हुरळून जाणार नाही ना? अरे, निंदा असो वा स्तुती, तिच्या आहारी जाऊन अस्वस्थ होणे चूकच. स्वतःचा विवेक जागा ठेवा. स्वतःची चिकित्सा करत दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचे कल्याण होईल. सर्व भिक्खूंनी बुद्धांना अभिवादन केले आणि ते पुढील प्रवासासाठी सज्ज झाले. मित्रांनो, या बोधकथेचा तात्पर्य काय आहे समजून घ्या. तात्पर्य आहे, निंदा ही सुधारणेची एक संधी आहे. निंदेमुळे माणसाने निराश होऊ नये. स्तुती आणि निंदा यांच्या आहारी न जाता त्यांची चिकित्सा केली पाहिजे. त्यांचा खरे खोटेपणा तपासला पाहिजे. त्यानुसार स्वतःमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजे. मित्रांनो, ही बोधकथा आपणास कशी वाटली? आपण नक्कीच आपल्या कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा आणि बुद्धवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.